मित्रांनो, महाराष्ट्रात सध्या निसर्गाने अचानक कूस बदलली आहे. कडक उन्हाच्या झळा सहन करणाऱ्या महाराष्ट्रात आता एक अचानक आणि भयानक संकट आलं आहे. होय मित्रांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. हवामान खात्याने पुढील 5 दिवसांसाठी महाराष्ट्रात अत्यंत गंभीर इशारा जारी केला आहे. मित्रांनो, सांगली, सोलापूर, कोल्हापूर यासह राज्यातील एकूण 10 जिल्ह्यांना या वादळी वाऱ्यांचा पावसाचा भीषण फटका बसणार आहे. सध्याची परिस्थिती पाहता हा केवळ पाऊस नाही तर सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटासह आणि गारपिटाचा थरार असणार आहे. त्यामुळे जर तुम्ही या 10 जिल्ह्यांमध्ये राहत असाल किंवा तुमचा काही प्रवासाचा बेत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या 10 जिल्ह्यांची नावे आणि हवामान खात्याने दिलेला थेट इशारा सविस्तरपणे आणि थोडक्यात सांगणार आहोत. मित्रांनो, मागच्या काही दिवसात आपण पाहिलं की कमाल तापमान थेट 39 डिग्री सेल्सिअस ते 40 डिग्री सेल्सिअसच्या पार गेलं होतं. असह्य उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. पण म्हणतात ना, निसर्गाचा नियम ठरलेला असतो. अचानक येत्या सोमवारपासून म्हणजेच 25 मे पासून पावसाचा जोर प्रचंड वाढणार असून 60% पेक्षा जास्त भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हा पाऊस मान्सून पूर्व म्हणजेच अवकाळी पाऊस असणार आहे, जो आपल्यासोबत वादळी वारे घेऊन येतो. मित्रांनो, चला तर मग जाणून घेऊया हवामान खात्याने कोणत्या 10 जिल्ह्यांना येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. मित्रांनो, यामध्ये सांगली जिल्ह्यात पुढील 5 दिवसात वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. द्राक्ष आणि इतर बागायती शेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. मित्रांनो, नंबर 2 सोलापूरच्या ग्रामीण भागात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पण वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह पाऊस पडेल. नंबर 3 कोल्हापूर. मित्रांनो, कोल्हापूर आणि आसपासच्या म्हणजेच पन्हाळा, शाहूवाडी, गडहिंग्लज परिसरात ढगांच्या गडगडाटासह जोरदार सरी कोसळतील. नंबर 4 सातारा. मित्रांनो, सातारा जिल्ह्यात विशेषतः घाटमाथ्यावर पावसाचा जोर जास्त असेल. नंबर 5 पुणे. मित्रांनो, पुणे शहर आणि जिल्ह्यात दुपारी किंवा संध्याकाळच्या सुमारास अचानक अंधारून येत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडेल. नंबर 6 अहिल्यानगर. मित्रांनो, या जिल्ह्यात काही ठिकाणी किरकोळ गारपिटीची शक्यता देखील नाकारता येणार नाही. नंबर 7 मित्रांनो नाशिक परिसरात सोसाट्याचा वारा सुटेल, ज्यामुळे उभ्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नंबर 8 छत्रपती संभाजीनगर. मराठवाड्यातील या भागात अचानक उष्णता कमी होईल आणि मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मित्रांनो, नंबर 9 लातूर. मित्रांनो, लातूर जिल्ह्यात शेती कामांना या पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मित्रांनो, नंबर 10 धाराशिव आणि परिसरातील भागात ही पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. मित्रांनो, या सर्व जिल्ह्यांमध्ये वाऱ्यांचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर इतका राहू शकतो. त्यामुळे घराबाहेर पडताना काळजी घ्या. जर घरा आजूबाजूला ढग काळेकुट्ट दाटून आले असतील तर शक्यतो घराबाहेर पडू नका. मित्रांनो, हा पाऊस जितका उकाड्यापासून दिलासा देणारा वाटत असला तरी तो तितकाच भयानक आहे, कारण या दिवसात आपल्या शेतकरी बांधवांची पिके शेतात उभी असतात. काही ठिकाणी काढणी सुरू असते. शेतीचे नुकसान बघायला गेलं तर आंबा, काजू, द्राक्षे आणि भाजीपाला पिकांचे या अवकाळी पावसामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. मित्रांनो, विजांचे संकट. या पावसाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे विजांचा कडकडाट. ग्रामीण भागात झाडाखाली किंवा पत्र्याच्या शेडखाली उभे राहणे धोक्याचे ठरू शकते. गेल्या काही वर्षात विजा अंगावर पडून झालेल्या दुर्घटना आपण ऐकल्या आहेत. त्यामुळे यंदा प्रशासनाने आधीच काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मित्रांनो, आता हवामान खात्याने
आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत, त्या नीट समजून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नंबर 1, विजा चमकत असताना काय करावे? जर तुम्ही शेतात किंवा बाहेर असाल आणि अचानक विजा चमकू लागल्या तर तात्काळ पक्क्या इमारतीचा आसरा घ्या. झाडाखाली किंवा विजेंच्या खांबाजवळ अजिबात उभे राहू नका. नंबर 2, मित्रांनो, घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू. मित्रांनो, घरात विजांचा कडकडाट होत असताना टीव्ही, फ्रीज, मोबाईल चार्जर प्लगमधून काढून ठेवा. नंबर 3, शेतकरी बांधवांसाठी, जर तुमचे शेतमाल उघड्यावर असेल तर तो सुरक्षित ठेवणं तुमचं काम आहे. तो सुरक्षित स्थळी हलवून घ्या किंवा ताडपत्रीने नीट झाकून ठेवा. नंबर 4, जनावरांची काळजी. मित्रांनो, पाळीव प्राण्यांना किंवा जनावरांना झाडाला किंवा विजेच्या खांबाला बांधू नका. त्यांना सुरक्षित गोट्यात बांधा. नंबर 5, प्रवास टाळा. मित्रांनो, पुढील 5 दिवस रात्रीचा किंवा संध्याकाळचा प्रवास शक्यतो टाळा, कारण वादळी वाऱ्यांमुळे रस्त्यावरील झाडे किंवा होर्डिंग्स पडण्याचा धोका असतो. तर मित्रांनो, निसर्गाचे हे अचानक आलेले संकट आपल्याला एकत्र येऊन आणि काळजी घेऊनच परतवून लावायचे आहे. हवामान खात्याच्या प्रत्येक अपडेटवर आमचं बारीक लक्ष आहे. जसा काही पुढचा बदल होईल तो आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवू. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात आणि तुमच्या भागात सध्या हवामान कसे आहे? ढग आले आहेत का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून इतरांना सुद्धा महत्त्वाची अपडेट लवकरात लवकर मिळेल. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांपर्यंत, विशेषतः या 10 जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना लगेच शेअर करा, जेणेकरून तेही सतर्क राहतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच ताज्या आणि हवामान अंदाजासाठी आत्ताच आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. काळजी घ्या, सुरक्षित राहा. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.